तर जेव्हा जीवनाच्या वस्तुनिष्ठ आयामांचा मुद्दा येतो, जर तुमची तर्काच्या मर्यादांपलीकडे जायची तयारी नसेल, मग कधीच काही घडणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर बेडवर पडलेले असताना 100% तार्किक विचार करा. तुमच्या जीवनातल्या त्या सुंदर क्षणांचा विचार करू नका. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोणत्याही अनुभवाकडे परत जाऊ नका. आकाशातले पक्षी, सूर्योदय, बागेतली फुलं, मुलाचा चेहरा किंवा जीवनातील एखादा प्रेमळ क्षण याचा विचार करू नका. यापैकी कशाचाही विचार करू नका. फक्त तार्किक विचार करा. आता खरंच तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडायचंय. हे काही लहान काम नाही. हे लहान काम आहे का? ते लहान काम नाहीये. आणि मग तुम्हाला टॉयलेटला जायचंय. मग जेवायचंय. काम, जेवण, काम, जेवण, झोपायला जा. उद्या सकाळी पुन्हा तेच. अनुभवात्मक पैलू काढून टाका. तुमच्या जीवनाचा 100% तार्किक विचार करा आणि पहा. तुम्हाला पुढची 30, 40, 50 वर्ष हीच गोष्ट करायची आहे. तोच मूर्खपणा रोज दररोज. फक्त तार्किक विचार करा. याला अर्थ आहे का? नाही. अतितर्काचे क्षण हे आत्महत्येचे क्षण असतात. पहा, तुमच्या जीवनातले सर्वात सुंदर क्षण फक्त तेव्हाच घडलेत जेव्हा तुम्ही तुमचा तर्क थोडा बाजूला ठेवला आहे. होय, तुमच्या प्रेम प्रकरणाची तार्किकदृष्ट्या तपासणी करून पहा. तुम्ही करू शकणारी ती सर्वात मूर्खपणाची गोष्ट आहे. खरंच हो की नाही? कदाचित तुमच्या जीवनातली ती सर्वात सुंदर गोष्ट असेल, पण तार्किकदृष्ट्या तुमच्या प्रेम प्रकरणाचं विश्लेषण करून पहा. तुम्ही करू शकणारी ती सर्वात मूर्खपणाची गोष्ट आहे. पण कदाचित तो तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अनुभव असू शकतो. तर जीवनाचा तार्किक पैलू आणि तुम्ही कोण आहात याची अनुभवात्मक शक्यता हे पूर्णपणे विरुद्ध आहेत. जर कोणत्याही सुंदर गोष्टीनं तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा असेल, जर ध्यानानं, प्रेमानं किंवा आनंदानं तुम्हाला स्पर्श करायचा असेल, तर तुम्ही अतार्किक असलं पाहिजे.